धनगर आरक्षण पेटले. मुंबईत सुरू असलेल्या आरक्षणाला मेहकरमधून प्रतिसाद. टॉवरवर चढून सुरू केले उपोषण. गेल्या 2 दिवसापासून उपोषण सुरू. बुलढाणा जिल्ह्यातून मेहकर तालुक्यातून धनगर समाजाच्या सेंट आरक हलनक्षण आ मात्रा ब तत्काळ निर्णय घेण्यासाठी मुंबई येथील आझाद मैदानावर सुरू असलेल्या दीपक बोराडे यांच्या नेतृत्वाखालील उपोषणासाठी जानेफळ येथे मोबाईल टावरवर चढून दिनांक 24 मार्च पासून शोले टाईप आंदोलन गजानन बोरकर यांनी सुरू केले आहे. आज आंदोलनाचा दुसरा दिवस आहे. अद्याप ही आंदोलक टॉवरवरून खाली उतरण्याकरिता तयार नाही. जोपर्यंत मुंबई येथील आमरण उपोषण सुटत नाही तोवर आंदोलक मी खाली उतरणार नाही असा आग्रह धरला आहे. समाजाचे कार्यकर्त्यांनी सुद्धा आंदोलन व उपोषणकर्ते यांना अप्रत्यक्ष पाठिंबा दिलेला दिसत आहे. यावेळी जानेफळ या ठिकाणी मुरलीधर लाभाडे डोणगाव विदर्भ उपाध्यक्ष यशवंत सेना, प्राध्यापक विठ्ठल गिलवरकर दुधा लोणार सामाजिक कार्यकर्ते, अश्रुभाऊ शेळके माननीय डोणगाव जिल्हा उपाध्यक्ष यशवंत सेना, गजानन कावले जानेफळ धनगर संघर्ष समिती बुलढाणा, राजूभाऊ लोणकर जानेफळ सामाजिक कार्यकर्ते, उद्धवराव गायकवाड वेणी लोणार तालुका अध्यक्ष धनगर समाज व तंटामुक्ती अध्यक्ष जानेफळ प्रवीण गायकवाड या सर्व कार्यकर्त्यांनी पाठिंबा दिलेला आहे. IB7 न्यूज प्रल्हाद खोडके जिल्हा प्रतिनिधी सह प्रदीप सरदार मेहकर. जय मल्हार. मी गजानन बोरकर, यशवंत सेना बुलढाणा जिल्हा संपर्क प्रमुख. आमचे नेते दीपक भाऊ बोराडे हे जालन्याला मुंबईला आझाद मैदानावर उपोषणाला बसलेले आहे. त्यांना आजचा 10वा दिवस आहे. आमरण उपोषण चालूच आहे. पण या सरकारनं कुठल्याच प्रकारची दखल घेतलेली नाही. त्यांना पाठिंबा म्हणून मी जानेफळ या ठिकाणी टावर आंदोलन करत आहे. जोपर्यंत आमच्या दीपक भाऊ बोराडे यांच्या मागण्या व उपोषण सोडत नाही तोपर्यंत मी ह्या टावरच्या खाली उतरणार नाही. माझ्याशी संपर्क झालेले अधिकारी व नेते मंडळी, SDO आपले जोगी साहेब मेहकरचे, खामगावचे DYSP प्रदीप पाटील साहेब, आपले डोणगावचे ठाणेदार नागरे साहेब आणि प्रॉपर जानेफळचे आपले मोरे साहेब यांनी माझ्याशी संपर्क केला व केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव साहेब यांचे चिरंजीव यांनी माझ्याशी संपर्क केला, ऋषीभाऊ जाधव, आणि माझी विचारपूस केली व त्यांनी SDO साहेब यांना आणि तहसीलदार साहेब यांना कळवतो की यांचं निवेदन स्वीकारावे. आमचे मागण्या पूर्ण न झाल्यास मी या टावरच्या खाली उतरणार नाही. दीपक भाऊ बोराडे यांच्याशी लवकरात लवकर संपर्क साधावा हीच माझी मागणी आहे. दीपक भाऊ बोराडे हे उपोषणापासून लवकरात लवकर मागे घेण्यात यावे. बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर तालुक्यामध्ये जानेफळ या गावात धनगर आरक्षणासाठी गेल्या 2 दिवसापासून एक युवक या टावरवर बसलेला आहे. 2 दिवस झालेले मुलगा टावरवर बसलेला आहे आणि त्यांच्या मागण्या ह्या मुख्यमंत्र्यापर्यंत पोहोचल्या पाहिजेत यासाठी त्यांनी हे आंदोलन केलेले आहे. त्यांच्यासोबत आहेत त्यांचे काही सहकारी. तुम्ही काय बोलू शकता? आज जानेफळ येथे जे टावर आंदोलन या ठिकाणी होत आहे हे दिसत आहे. त्याचं कारण असं की आमचे धनगर समाजाचे नेते दीपक भाऊ बोराडे मुंबईला आझाद मैदानावर एक उपोषणाला बसलेले आहे. त्या उपोषणाला आजचा 10वा दिवस आहे. 10 दिवस झाले तरी पण शासनाने कुठल्याही प्रकारची दखल घेतलेली नाही. ही दखल शासनाने घ्यावं या दृष्टिकोनातून आम्ही दीपक भाऊ बोराडे यांच्या समर्थनात या ठिकाणी टावर आंदोलन करत आहोत. त्यांच्या मागण्या आहेत त्या पूर्ण कराव्या अशी आमची विनंती आहे. जोपर्यंत दीपक भाऊ बोराड्याच्या मागण्या तुम्ही मान्य करणार नाही तोपर्यंत आमचा हा टावरवर चढलेला योद्धा हा खाली उतरणार नाही हे आम्ही सांगू इच्छितो. जय मल्हार, जय महाराष्ट्र. धन्यवाद. IB7 तालुका प्रतिनिधी प्रदीप सरदार मेहकर. आपण पाहताय IB7 न्यूज, आवाज नव्या युगाची.